नमस्कार. मी 18/2/2022 साली साधारणपणे 1 महिन्यापूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती सातारा एसपीच्या. त्यांनी ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून 3/3/2022 रोजी मला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनसुद्धा ग्रामीण पोलीस स्टेशननं अजून गुन्हा दाखल केला नाही. उलट त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला स्पष्टीकरण काही गोष्टींचं मागितलं. आर्थिक गुन्हे शाखेनं ते स्पष्टीकरण देण्यास सकारात्मक भूमिका दाखवली आणि त्यांचा तपास जवळजवळ पूर्णत्वाकडे आहे. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही, अजून गुन्हा दाखल व्हायचा आहे, तुम्ही आरोपी सिद्ध व्हायचं आहे, मग तुमची अटकपूर्व जामिनीसाठी एवढी धडपड कशासाठी? असं काय आहे की तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी गेला? जर तुमच्यावरती केलेले आरोप दिगंबरा गुन्ह्यांनी खोटे आहेत तर तुम्हाला असं का वाटतंय की खोटा गुन्हा दाखल होणार आहे? एवढी कसली दहशत आहे, एवढी कसली भीती आहे? आपण जी गोष्ट केली नाही त्याला सामोरं जायला अडचण काय? पण 17 लोकांचे अटकपूर्व जामीन मांडले. मला खरंच आश्चर्य वाटतंय. गुन्हा दाखल व्हायच्या आधी आपल्या सातारा जिल्ह्यातली पहिली घटना असेल की अटक व्हायच्या भीतीनं मला अटक होणार आहे म्हणून जामीन मांडले. म्हणजे परिस्थिती अतिशय भयानक आहे. 8 कोटी रुपयाची त्यांनी मला मागणी केली. 8 कोटी रुपयाची नाही, मला 25 कोटीची त्यांनी मागणी केली पाहिजे होती. कारण 35,000 टन प्रेसमड फर्टिलायझर, 30,000 टन बगॅस, 5,000 टन प्रेसमड, 1,750 टन साखर, या सगळ्याचे पैसे होतात 25 कोटी रुपये. आणि 25 कोटी रुपये का परत नाही मागितले? मग 8च कोटी मग का मागितले तुम्ही? या प्रश्नांची उत्तरं खरं तर अपेक्षित आहे मी आता देणं, परंतु थोडासा अवधी अजून जाऊ द्या. निश्चितपणानं मी देणार आहे का मागितले. आणि पोलीस अधीक्षकांना याची सगळ्यांची कल्पना मी दिलेली. एकंदरीत 25 कोटीची बिलं खोटी माझ्या अकाउंटवरती मारली आणि 17,70,00,000 रुपयाची परत एका दिवसात घेतली. 35,000 टन माल परत नेला, आणला 70,000 टन. हा कारखाना जर बघितलं तर कन्सल्टिंग रूट पॅनल टर्बाईन असणारा कारखाना आहे. वीज निर्मिती केली जाते या टर्बाईनच्या माध्यमातून. आणि इथं बगॅस सेविंग होत नाही. बगॅस या कारखान्याला जर 4,000च्या आत आलं क्रशिंग तर बाहेरून सप्लाय द्यावा लागतो. आणि त्या सालचं क्रशिंग किती आहे त्यांनी एकदा पाहावं. टेक्निकल बरेच विषय आहेत, बरंच याच्यावरती बोलण्यासारखं आहे आणि हसायला येतं मला कधी कधी की ज्या कारखान्याला लाखो टन आपण बगॅस विकत घेत आहे तो कारखाना 30,000 टन बगॅस विकेल का? पण विकायला पण अडचण नाही. ते 30,000 टन, 35,000 टन प्रेसमड फर्टिलायझर आणि 5,000 टन साधं प्रेसमड, ड्राय प्रेसमड, हे ठेवायला तरी आपल्याकडे जागा आहे का? एकदा बघा, हे ढीग घालून ठेवली होती म्हटली आणि ढिगा विकलं. ती काय भाजीची पिंडी आहे ढिगा विकायला? अख्खं उक्तं आम्ही ह्याचं ॲग्रीमेंट केलं, उक्तं विकलं, बरोबर ना? बरं, ते उक्तं घ्यायला ते वजन करून ठेवलं असेल ना तिथं जिथं ठेवलं. ते मला कसं प्रूव्ह केलं की हे 35,000 टन आहे दिगंबर घेऊन जा? यामध्ये अनेक टेक्निकल मुद्दे आहेत. आणि याचं ॲग्रीमेंट कुणी केलं? तो अभिजित जाधव, ज्याचा या कंपनीशी काहीही संबंध नाही किंवा त्याला तो अधिकार नाही ॲग्रीमेंट करण्याचा. त्यानं जाऊन ॲग्रीमेंट केलं. त्या बिचाऱ्यानं गेल्या 2 दिवसामध्ये जाऊन आर्थिक गुन्हे शाखेत आपलं जबाब नोंदवला आणि त्याचा मला फोन आला की साहेब हे काय आमच्या मागं तुम्ही लावलंय. अरे बाबा, मी कशाला लावलंय? म्हटलं मी नाही म्हटलं तर ॲग्रीमेंट केलं. खासदार साहेबांनी सांगितलं ॲग्रीमेंट केलं. तर म्हणलं मी ॲग्रीमेंटच करून नाही दिलं. मग तू काय सांगितलं त्यांना? तेच सांगितलं. म्हटलं मी ॲग्रीमेंट करून नाही दिलं, माझा या ॲग्रीमेंटशी काहीही संबंध नाही, असंच दिलंय. म्हटलं खरं दिलं. ठीक आहे म्हटलं, असू दे, काय हरकत नाही. परंतु एकीकडं माझे पैसे कबूल केले त्यांनी, त्याबद्दल त्यांचं आभार मानतो की कमीत कमी म्हटले तरी बाबा 2,75,00,000 रुपये माझ्या अकाउंटला आले. बगॅससाठी 65 लाख रुपये आले. म्हणजे 3,40,00,000 रुपये त्यांच्या अकाउंटला गेले. पण अपुरी त्यांच्याकडे थोडीशी माहिती आहे, अजून सविस्तर माहिती व्यवस्थित देईल, अजून बरेच व्यवहार आहेत.
सगळे एकदम काढले तर त्यातली मजा निघून जाईल. हळूहळू त्यांना देतो हिशोब. 25 लाख कसे फिरवले ते म्हटले 25 लाख परत दिले, 240 राहिले, बऱ्याच आहे. हे सगळं शोधलंय मी. आणि जे खरं ते खरं आहे ते जनतेसमोर नक्की आलं पाहिजे. मला कारखान्याचं पत्र दिलं, व्हाईस चेअरमन केलेलंच. आता हे पत्र दिल्यावर कुठेही याचा कागदोपत्री उल्लेख नाही केला. ते म्हणले आर्थिक गुन्हे शाखेत त्यांनी दुसरं पत्र जमा केलं की हे मीटिंगला उपस्थित राहिले नाही म्हणून आम्ही यांना पदावरून कमी करत आहे. नोकरी आहे, ती संचालक आहे, त्याला त्याची संमती पाहिजे, सही पाहिजे. लवकरच या कारखान्याच्या विरोधात मी मालकी हक्क दावा दाखल करणार आहे. यात कुठेही शंका बाळगायची काय कारण नाही. मी त्यांच्या विरोधात आत्ता सध्या तरी 5 तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्या 5 तक्रारी अशा आहेत, त्या कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळं कारखान्यापासून त्या तलावापासून ते कुरवलीच्या धरणापर्यंत त्या संपर्कात येणारी जेवढी गावं आहेत त्या सगळ्या गावांना आजारपणाला सामोरं जावं लागलं आणि त्या भागातली लोक आजारी आहेत. फलटणवरनं जारनं पाणी नेऊन पेत आहेत अशी अवस्था आहे त्यांची. त्यांच्या विहिरीत सुद्धा पिवळं पाणी यायला लागलंय. अशी अवस्था असताना सुद्धा या माणसांना दया येत नाही. तर ते दूषित पाणी त्वरित बंद करावं. आणि नुसतं पाणी बंद करून नाही, त्यांना पर्यावरणाची परवानगी आहे का नाही हे अजून मला माहीत नाही, पण खाजगीत मला कळालं की पर्यावरणाची परवानगीच नाही. तीही आपण मागितलेली आहे. दुसरी आपण फॉरेस्ट खात्याला तक्रार केलेली आहे. कारखान्याकडं जो रोड जातो 1 किलोमीटर, तर रोडचं उत्खनन केलंय. उत्खनन नुसतं केलं नाही तर तिथला मुरुम सुद्धा चोरून नेला आहे आणि फॉरेस्टची परवानगी न घेता केलेला आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायला सांगितलेली आहे. आपण तिसरी तक्रार त्यांच्यावरती दाखल केलेली आहे की जुना सीतामाई रोड तिथं अस्तित्वात होता, जो कारखान्यातून जात होता. आज तो रोड अस्तित्वात नाही. तो रोड मला खुला करून पाहिजे. मला सीतामाईला चालत जायचं त्या रोडनं. माझी इच्छा आहे आयुष्यातली, नक्की पूर्ण होईल अशी इच्छा बाळगतो. कारण देवीला जात असताना आपल्याला चालत जायला, त्या जुन्या रोडनं जायला मलाही आवडेल आणि आपल्या सगळ्यांना आवडेल. तो रोड खुला झाला पाहिजे. परवा दिवशी मला एका कार्यकर्त्याचा फोन आला. मी नाव सांगू शकतो पण नको त्या बिचाऱ्याला त्रास, असू द्या. रेकॉर्डिंग मागितलं तर देतो म्हणून सांगा की कशाला खासदारांच्या नादाला लागता, हे सगळे विषय मिटवून टाका, नाहीतर तुमच्यावर बलात्काराची केस होईल. तर म्हणलं कशी काय? तर म्हणले 25 लाख रुपये त्या व्यक्तीला दिलेत. किती? 25 लाख रुपये. कशासाठी? तर म्हणले बलात्काराची केस करायसाठी. कुणाव? तुमच्या. आणि म्हटलं मी केलाच नाही, केस करायला लागतं काय? अशा परिस्थितीत तर ही मंडळी जाणार असेल. आता खासदार साहेबांनी हे सांगितलंय नाही सांगितलंय, हे कार्यकर्त्याने मला सांगितलं, त्याच्या मनाचं की त्या दोघांना माहिती. पण ज्यावेळेस कार्यकर्ता सांगतो त्यावेळेस त्याला नेता जबाबदार नक्की असतो, किंवा चर्चा तरी कुठेतरी झाली असेल, काहीतरी झालं असेल. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका, याची फळं नक्की भोगावी लागतील. मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत गप्प बसणारा नाही. तुम्ही ह्याला उचल त्याला उचल, ह्याला सांग तक्रार दे, ह्याला सांगताय फसवणूक केली सांग, SP साहेबांना नेऊन भेटवताय, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे तुमचं. 1-2 तक्रारी दाखल केल्याचं युवराज पवार मला आता म्हणत होते. बलात्काराची जर तक्रार करायला तुम्ही तयार असाल, ह्या किरकोळ तक्रारी किरकोळ आहे तुमच्यासाठी. दिगंबर आगवणीची आर्थिक परिस्थिती 2 वर्षामध्ये निश्चितपणाने हालाकीची झाली. लोकांचं बऱ्यापैकी देणं होतं. 10-11 कोटी रुपये मला देणं झालं होतं. सुदैवानं त्यातले 10.25 कोटी रुपये परत करू शकलो आहे. राहिलेत 5-25 लाख, ते उद्या ज्यांचे त्यांनी येऊन घेऊन जावेत, जाहीर सांगतोय मी. कुणाचे पैसे असू देत, उद्या सकाळी ज्यांचे राहिले त्यांनी घेऊन जावेत.
ज्याला ज्याला यायचे त्याने या, सादर करा पुरावे आणि पैसे घेऊन जावा. फक्त परवा दिवशीपासनं मी जी लोक घेऊन येईल तुमच्याकडे त्यांचे पैसे द्यायची मानसिकता ठेवा. बरोबर ना? एखाद्यावरती आरोप करत असताना अडचणीत आणायला तुम्ही जबाबदार. तुमच्यामुळे हे सगळं घटित आलं. 2014ला आमदार झालो असतो, तुमच्या नादाला लागलो नसतं तर, तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि हे दिवस मला बघायची वेळ आली. आजही तालुक्यात फिरत असताना मला लोक शिवे देतात की तू आम्हाला फसवलंय, तू का पक्ष सोडला आणि का गेला म्हणून. त्यावेळेसही मला लोक सांगत होते. परंतु या सगळ्या गोष्टी जरी राजकीय असल्या तरी राजकारणात आपण बघू नक्की काय मी जिवंत राहीन नाही मला माहीत नाही. परंतु आपण काय वागतो हे आपल्या नीतिमत्तेला आत जरा विचारा. त्या दिवशी आपण सांगताय की ह्याचे पैसे दिले नाही, त्याचे पैसे दिले नाही, खासदार साहेब काढायला लावू नका. लई गोष्टी हृदयात आहेत, राहू द्या तशाच. जास्त पर्सनलवर आला तर मला पण यावं लागेल. कमी पडणार नाही. तुमच्याच तालमीत 10 वर्ष वाढलो. एक काकान पुढं चालील, मागं झटणार नाही. जीव गेला तरी मागं पडणार नाही. ज्या दिवशी तक्रार केली त्याच दिवशी ठरवलेली. एक तर तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं लागेल, नाही तर मला जीव मारावं लागेल. तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत. तुम्ही दोन्ही स्वीकारा. मला मारा, फरक पडत नाही मला. मी माझी मानसिकता ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशीच करून ठेवली आहे की तुम्ही मला मारणार आहे. कारण तुमचा मी संघर्ष करू शकत नाही. तुमच्या एवढी ताकद माझ्याकडे नाही. तुमच्या एवढं सरकार माझ्याबरोबर नाही. आणि प्रेसमध्ये तुम्ही सांगता याच्या पाठीमागं बोलवतं धनी वेगळं. पण पैसे माझे बोलवतं धनीचं काय संबंध? घर प्रपंच माझा जळला, माझं आर्थिक परिस्थिती डाऊन झाली. दुसरं तुम्ही सांगता की पतसंस्थेतनं 55 लाख रुपये रोख घेऊन गेलेत. रोखचं स्टेटमेंट तुम्ही जमा करताय आणि आर्थिक गुन्हे शाखेत स्टेटमेंट जमा करताय की DCC बँकेतून तुम्ही पैसे घेऊन गेलाय म्हणून. म्हणजे एका कर्जाचे 2 वेळा पैसे दिलेत काय? बरं, पैसे देत असताना स्टेटमेंट असं हसण्यासारखं DCCतनं 1 कोटी कॅश विड्रॉल आणि 1 कोटी कॅश जमा. तीही अशी आहे 948 विड्रॉल 948 जमा. एक विड्रॉल केल्याशिवाय दुसरं विड्रॉल नाही. खात्यावर बॅलन्स 500. अशा परिस्थितीत आपण काम करताय. माझी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे, आपण माझे पैसे द्यावेत ही माझी इच्छा आहे. आपण ते लवकर द्यावेत ही इच्छा आहे, जेणेकरून मी आर्थिक परिस्थितीतून अडचणीतून बाहेर येईल. पण तुमची भूमिका थोडी वेगळीच दिसतीये. काल इन्कम टॅक्सचं एक नोटीस आलंय 35 कोटी. ज्याच्यात खरेपणा आहे समोर दुसऱ्याच्या ह्यानं पोरं करून नाही. बरोबर नाही? कुणाला तक्रारीला घेऊन जात आहे, ती लोक येऊन रडतायत माझ्याकडं, शेट असं ताप देतात राव, काय करायचं. मी त्याला म्हणतो कर तक्रार, तुझं समाधान होत असेल. त्याला म्हणतात की तुझे किती पैसे आहेत. तो नाही म्हणला तरी एंट्री नुसती असली तर त्याला म्हणतात 5 लाख आहेत, मी देतो 5 लाख, कर तक्रार. SP साहेबांना जाऊन सांगतात 376चा गुन्हा दाखल आहे. कोर्टात आर्ग्युमेंटला तुम्ही बसलाय, विसरता कसं हे सगळं. तुम्ही तिथं सांगायला होता की हे खोटं आहे, विधानसभेत सांगत होता तुम्ही, हे कसं तुम्ही असं विसरता. काय विशेषणं वापरले मला, काय नटवरला बरंच काय करायचं नाही. काय भामट्या बोगस माणूस. एका अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा तुम्ही अपमान करताय. आपल्यावरती निश्चितपणाने या सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं व्हॉट्सअपला माझी बदनामी केली त्याची फळं ते भोगताय. परंतु आपल्यावरती सुद्धा कारवाई करावी लागणार आहे, कारण याचा बोलवता धनी तुम्ही आहे. जरी त्यांनी कृत्य केलं असलं तरी याला करायला लावणार आहे तुम्ही आहे. पोलीस नक्की त्याचा शोध घेतील. तुम्ही नसाल तर अजून कुणी असेल, कुणीतरी नाव सांगतील ना ते कोण असतं. परंतु नटवरलाल, भामट्या ही सुद्धा आपण वापरलेली विशेषणं अतिशय मनाला खेद करून गेलेली आहेत की ज्या माणसासाठी आयुष्य घालवलं, ज्या माणसासाठी अहोरात्र झटलो, तो आपल्याला अशी विशेषणं वापरून बोलतोय. खरं तर मी त्यांना वाहून घेतलं होतं. जे काय ते सांगतील ते खरं. आता म्हणतात की माझे 8 कोटी रुपये.
35 कोटी रुपयाचा माल ह्यांनी मला दिला कसा 1 रुपयानं जमा करता? बरं मी पैसे त्यांना दिलेले 2015 मध्ये दिले, ही बिलं 17-18तली आहेत, ते पैसे डिटेन करून ठेवायचा संबंध काय? ते पैसे तुम्हाला कोजनच्या अंडरने दिले होते, तुम्ही मला त्याच्या बदल्यात कोजन देणार होता चालवायला. मी जी जमीन तारण दिली त्याच्या बदल्यात तुम्ही मला व्हाईस चेअरमन केलं होतं, परंतु कुठंच ते केलं नाही, तुम्ही कागदावर कुठंच नाही, वृत्तपत्र दिलं. म्हणजे केवळ फसवणूक करणे हा एवढाच तुमचा या पाठीमागचा उद्देश होता. बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु आपलाही जास्त वेळ घेणार नाही. माझ्याकडं एवढे पुरावे आहेत नक्की की ते मला साबित करतील की मी दोषी नाही, त्यांचा 1 रुपयाही माझ्याकडे नाही, तेच मला देणे आहेत. आता जे कागदावर आहेत तेच मागावं लागते, माझं हे दुर्दैव आहे. जे काही कागदावर नसतील ते मी मागू शकत नाही, मागितलं परंतु आपल्याला जर खरंच काय वाटत असेल तर आपल्या स्वतःच्या मनाला विचारा की आपण ह्याचं वाटोळं कसं केलं. पैसे येतील जातील, पैसे काय आयुष्यभर राहणार नाही, परंतु याच्या वाटोळ्यात आपण किती सहभागी झालो. उसाचं पेमेंट आपण 23 लाख का दिलं, बरेच विषय येतो असे की जे बोलू शकत नाही, पण वेळ आली तर नक्की बोलू, आणि ती वेळ लवकरच येणार यात काही शंका नाही. माझ्या 23 मागण्या आहेत. या 23 मागण्यामध्ये प्रमुख मागणी माझी आहे की जो 35,000 टन बगॅस, 30,000 टन 35,000 टन आपली बायो फर्टिलायझर, 30,000 टन बगॅस आणि 5,000 टन प्रेसमड, 1,750 टन साखर ही कारखान्याच्या बाहेर आली का नाही? जर बाहेर आली नसेल तर मी देणार नाही. माझं बॅलन्स शीट सांगतं की तो स्टॉक तुमच्याच गोडाऊनला आहे, तुम्ही फक्त बिलं मारली. म्हणजे मी खरेदी केल्याचं दिसतं पण त्याचा स्टॉक तुमच्याकडे आहे. तुम्ही चहा पाजत नाही कुणाला राव, 35 कोटीचा माल तुम्ही देणार उधार. तुमचा जर कुणाकडून फायदा होणार नसेल तर तुम्ही चहा सुद्धा पाजणार नाही. तर तुम्ही 35 कोटीचा माल उधार दिला 1 रुपयाही न घेता, पटण्यासारखं आहे. बरं कारखान्याची परिस्थिती अशी असते की ही ऊसाची बिलं द्यायला पैसे नाही. गेल्या 2-4 वर्षाची परिस्थिती 17-18ची. मग तुम्ही 35 कोटीचा माल उधार दिला. मग तुमच्याकडे त्यावेळेस परिस्थिती असते तर समजून ठीक, तुम्ही बिलं दिली नाहीत त्यावेळेस. लोकसभेला आपण कसं सामोरं गेलं जरा आठवण. त्या लोकांना काय आपण आश्वासन दिली, 15 दिवसात पैसे देतो. मी बोंबलून सांगत होतो सगळीकडे 15 दिवसात पैसे घ्या. 1,000 रुपये त्यावेळेस सोडले आणि राहिलेले पैसे माझं मतदान झाल्यावर सोडले. ही जनता विसरत नाही, एवढी पण गेली नाहीत लोक. त्यामुळं माझी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे. परंतु मला असं वाटत नाही की आता मला न्याय मिळेल. जरी खासदार अटकपूर्वसाठी गेले, प्रशासन नक्की माझ्याबरोबर आहे, 100% बरोबर आहे. प्रशासनाने मला पत्रही दिलंय की ते दोषी आहेत. परंतु याला कुठंतरी पळवाट काढ, कुठं काहीतरी पुढं काहीतरी सारखं चालू आहे आणि वेळ कसा वाढेल आणि वेळ कसा काढला जाईल एवढंच यातून सिद्ध होतं. परंतु मी आता एकतर माझं आयुष्य टोकाला आलेलं आहे, माझा प्रपंच रस्त्यावर आलेला आहे आणि असा प्रपंच रस्त्यावर आलेला आहे की आता मी पुढेही जाऊ शकत नाही, मागेही जाऊ शकत नाही, कारण याला सर्वस्वी जबाबदारी रणजितसिंह नाईक. मी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आव्हान करेन, वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्यावरती बाईट दिल्या. हा राजकीय विषय नाही आहे बाईट द्यायला, हा माझा आर्थिक व्यवहाराचा मुद्दा आहे. तुम्ही आर्थिक विषयावरती बोला, तुम्हाला ज्याला माहिती आहे त्यांना बोला ना. मी त्यांना उत्तर देणं इतका अजिबात त्यांची हे करत नाही, कुणाला बोलत नाही. परंतु हा माझा आर्थिक व्यवहार तुम्ही डायव्हर्ट कशासाठी करताय? तुम्ही माझं देणं आहात ते द्या. तुम्ही इतरांना बोलवताय की त्याच्याकडून तुम्हाला काही येणं आहे का, त्याला काही देणं आहे का, मी काय पैसे देतोय का, तो पैसे काय देतोय. अरे आमचं आम्ही बघू ना. बँकेची 2 कर्ज काढली का 5 कर्ज काढली बँकेनं, आम्ही बघू ना. मुद्दा काय आहे, तुम्ही माझं देणं आहात का नाही, एवढाच आहे ना, का नाही आहे. त्याला पोपट पसारा लावायचा, अनेक काय विशेषणं वापरायची, माझी बदनामी कशी होईल बघायची, मग अनेकांना पुढं घालायचं, फार बलात्कारापर्यंत केस करण्याची मदत जाऊ शकते. त्यामुळं व्यतीत झालेलो आहे या सगळ्या प्रकरणातून आणि माझी मानसिकता अजिबात राहिलेली नाही.
प्रशासन नक्की माझ्याबरोबर आहे, पुन्हा एकदा सांगेन मी. परंतु तरीसुद्धा मला ज्या 23 मागण्या आहेत या 23 मागण्यांसाठी आणि दुसऱ्या 6 मागण्या आहेत ज्यांच्याशी यांचा अप्रत्यक्ष संबंध येतो, प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष नक्की संबंध आहे. त्या 29 मागण्यांसाठी बुधवारपासून दिनांक 23/3/2022 पासून प्रांत कार्यालयावरती सकाळी 10 वाजता भीक मागत नाना पाटील चौकातून प्रांत कार्यालयावर येणार आणि प्रांत कार्यालयावर आमरण उपोषणासाठी बसणार आहे. गेल्या वेळेस उपोषणामध्ये माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले, त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की ही लढाई माझी आहे आणि ही लढाई मला एकट्याला लढू द्या. त्या उपोषणस्थळी कुणीही भेट देऊ नका, ही माझी नम्र विनंती आहे. ज्यांना माझ्याविषयी प्रेम वाटतं आहे, ज्यांना माझ्याविषयी सद्भावना वाटतात, तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मला नक्की कळवताय. याच फोनद्वारे आपण त्या मला कळवाव्यात. आपण त्या ठिकाणी कुणीही गर्दी करू नये किंवा उपस्थित राहू नये. निश्चितपणानं मला न्याय मिळेल अशी इच्छा, आशा बाळगतो. प्रशासन मला न्याय देईल यात कुठेही शंका बाळगायची कारण नाही. परंतु जर तरी मला नाही मिळलं तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि ती केल्याशिवाय मीही राहणार नाही. या सगळ्यांची जबाबदारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज इंडिया जुनं नाव, आता काहीतरी ग्रीन पॉवर फ्युअल असं काहीतरी नाव आहे, त्या कंपनीचे सर्व संचालक, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक हेच जबाबदार असतील. हे मी जाणीवपूर्वक सांगतोय, कारण एकीकडे ते सांगतात पतसंस्थेचं की तुला कॅश दिली 55 लाख रुपये, दुसरीकडे DCCमधून स्टेटमेंट देत आहेत की तू DCCमधून पैसे घेतले. नक्की एका कर्जाचे 2 वेळा पैसे दिले काय, हा मलाही प्रश्न पडला आहे. त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत अनुत्तरी की ज्याची उत्तरं तेही देऊ शकत नाहीत. परंतु जे काय विषय आहे ते त्यांना आणि मला माहिती आहे. त्यांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि नाही घेतला तर माझा मी निर्णय घेतलेला आहे, कारण माझा प्रपंच रस्त्यावर आणणाराला मी कधीही सोडणार नाही हे ठरलेलं आहे. त्यामुळे माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी 23 तारखेनंतर जगेन का नाही मला माहीत नाही. ही मंडळी मला जगून देईल का नाही ही पण माहीत नाही. ज्यांचे काय देणं पाणी राहिले ते उद्याच्या दिवसात क्लिअर करून घ्या. 23पासून कोणाचं मला देणं असलं तर चुकून जाताना वर गेलो तर असं वाटेल मी पैसे बुडवून आलो. त्यामुळं ज्यांना मी देणं आहे त्यांनी उद्यापासूनच या आणि आपापले पैसे घेऊन जावा, एवढंच या ठिकाणी सांगेन. आणि